रमी खेळाच्या व्हिडिओवरून विरोधकांकडून आता कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। यावर मी जाहिरात स्किप करत होतो आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला। चौकशी करा, दोषी आढळल्यास राजीनामा देईन असंही कोकाटेंनी म्हटले। रोहित पवारांनी सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून घमासान सुरू झालाय। विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, यावर नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे। मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखित पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन। त्यांनी नैतिकता दाखवावी, अहंकार न दाखवता शेतकऱ्याची माफी मागत तिथं राजीनामा हा दिलासबाई महाराष्ट्राची संस्कृती आहे। काय करत होता, कसं करत होता, कसं ते पत्त्याला पत्ता जोडत होता हे दुनियेने बघितलेलं आहे। त्याच्यात तुम्ही म्हणाला की ते सभागृह बंद होतं, पण तुम्ही जर बघितलं तर त्याच्या मागचा आवाज बघितला तर आदिवासी भागातले जे शेतकरी, दुधाचा विषय, शेतकऱ्यांचा विषय तिथं सुरू होता आणि तेव्हा तुम्ही तिथं पत्ते खेळत होता। तुम्ही जे पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यातून तो तुम्ही जो अहंकार दाखवलेला आहे, कारवाईला आम्ही काही भीक घालत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही, जी काही कारवाई करायची करा। चौकशी करा, दोषी आढळल्यास राजीनामा देईन असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही। आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा मला वाटतं वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट दिली पाहिजे, ती म्हणजे अशा कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणं। मात्र माणिकराव कोकाटे रमी खेळत नव्हतो या वक्तव्यावर ठाम आहेत। रोहित पवारांच्या ट्विटला उत्तर देताना आपण कमी हुशार असल्याचं माणिकराव कोकाटे म्हणाले। तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा, तर ते म्हणताय 42 सेकंद, इतका वेळ कधी स्किप करण्यासाठी लागतो का? मला लागतो, त्याला नसेल लागते। जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा, ते अत्यंत हुशार आहेत। ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे, मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे। ऑनलाईन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही। आपला मोबाईल नंबर किंवा खातं रमी खेळण्यासाठी जोडलेलं नसल्याचं म्हणतानाच हा व्हिडिओ सभागृह तहकूब केल्यानंतरचा असावा असं कोकाटे म्हणाले। यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था, किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद, उसको स्किप मैं कर रहा था। उसने 10-12 सेकंड के अंदर वो रिकॉर्ड किया गया है, लेकिन उसके बाद में मेरा आपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है। वो मोबाइल आपने क्यों नहीं देखा, वो ट्यून क्यों नहीं आपने बताई? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दादांचा फोन बंद असल्याचं कोकाटे म्हणाले, तर निलेश लंके यांनी थेट कॉल लिस्ट दाखवत दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही, परंतु उपमुख्यमंत्री अजितदादांशी नाही बोलणं झालं। नाही, फोन बंद आहे त्यांचा, फोन स्विच ऑफ आहे। पण आपल्याला म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे, मी शुभेच्छा देणारच ना। मी आता फोन केला होता दादांना, दाखवू तुम्हाला नंबर सुद्धा, काय उचलला नाही फोन झाला ना। हे तुम्हाला वाचता येतं का मराठी? पुढे रे, हे बघ ना। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी मीडियावर विश्वास ठेवून वक्तव्य केल्याचं यावेळी माणिकराव कोकाटे म्हणाले। मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे। रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे
ते काय आम्हाला भूषणावं नाही. बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही. माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे. मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय. या विषयावर आपली बाजू आणखी ताकदीनं मांडण्यापेक्षा मला वाटतं आपण दिलगिरी व्यक्त करून जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे. परंतु मला वाटतं आता पुन्हा उगाळून मीच केलेले योग्य आहे असं काही सांगण्याचा खटाटोप करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही आहे. विनाकारण विषय त्यांनी आपल्या बाजूनं वाढवू नये असा माझा त्यांना मित्रत्वाचा सल्ला किंवा विनंती राहील.